नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रति उडतकार. आपण गणित 2 वर्ग 10चं समोर हे पहिलं प्रकरण मधील सराव संच 1.4 मधील आपण पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूचे गुणोत्तर किती आहे? 3:5. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. विद्यार्थी मित्रांनो, हा परीक्षेत हमखास प्रश्न राहते, तर आपल्या इकडे लक्षात घ्या. आता याच्यात त्रिकोणांचे नाव दिलेले आहेत काय? त्रिकोणांचे नाव दिले आहेत काय? नाही. मग आपण समजा त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण समजा उदाहरणार्थ PQR म्हणू शकतो. PQR मानू. आता आपल्याला क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारले. आपल्याला काय विचारले? क्षेत्रफळांचे. मग आता गुणोत्तराचं समानपट आपल्याला x मानावं लागेल, कारण प्रमाण दिलंय त्या प्रमाणावरून आपण उत्तर काढू शकतो. मग उदाहरणार्थ किंवा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण कोणता आहे? ते समरूप PQR. हे दोन त्रिकोण आहेत. आता मग याच्या बाजू जर मी पहिली बाजू घ्यायची पडली तर कोणती? AB. आणि इकडची कोणती? PQ. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC याला छेद एरिया ऑफ त्रिकोण कोणता? PQR. आता याची पहिली बाजू कोणती? AB. मग AB चा वर्ग याला छेद दुसरी बाजू याची PQ चा वर्ग. आता आपण गुणोत्तराची समजा गुणोत्तराची समानपट आपल्याला दिलाय का याच्यात उदाहरणार्थ? नाही. समानपट x मानू. मग आता AB चा वर्ग याला छेद PQ चा वर्ग. ह्या दोन बाजू आहेत कोणत्या त्रिकोणाच्या? एरिया ऑफ त्रिकोण ABC याला छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. मग AB, तर AB चं माप आपल्याला AB हा काय? लहान त्रिकोण आहे, म्हणजे जे पहिलं माप असते तो लहान, म्हणजे कितीचा वर्ग? 3. आणि समानपट x म्हणून 3x चा वर्ग याला छेद. आणि PQ कोणती बाजू? 5, म्हणजे 5x चा वर्ग. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्ग करून घ्यायला लागतील. मग 3 चा वर्ग किती? 3 चा वर्ग 9. आणि x चा वर्गच राहते याला छेद 5 चा वर्ग किती? 25. आणि x चा वर्गच राहते. आता x वर्ग कटले, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC याला छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर आपल्याला प्रमाण काय भेटलं? 9 याला छेद 25. म्हणजेच आपल्याला साध्या भाषेत जेव्हा गुणोत्तर दिले राहते तेव्हा त्याचे वर्ग करावे लागतात. आपल्याला गुणोत्तरात समानपट x मानली, मग 3 चा वर्ग आहे तर 3 चा वर्ग किती? 9. x चा वर्गच राहते. त्यानंतर 5x चा वर्ग 5 चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग कटले, कारण भागाकारात कटले x वर्ग म्हणजे 9 याला छेद 25. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC याला छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 9 25. म्हणजेच मी म्हणू शकतो की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुणोत्तर जेव्हा विचारेल तेव्हा 9:25 आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला आणखी गणित 2 चे नवनवीन व्हिडिओ लागले तर आमच्या चॅनलला युवराज कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळू शकतील. धन्यवाद.